हैदराबादमध्ये ओवीसी आणि ऑल इंडिया उल्मा बोर्डची महाराष्ट्र मिशनवर चर्चा झाली आहे। ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या उल्मा विंग आणि सोशल विंगचे पदाधिकारी राष्ट्रीय महासचिव अंजर अनवर खान यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असुद्दीन ओवेसी यांची हैदराबाद येथे भेट घेऊन बैठक घेण्यात आली। यावेळी बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, मुस्लिम समाजासमोरील आव्हाने आणि निवडणुकीतील प्रभावी सहभाग यावर चर्चा झाली। सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी ठोस धोरण आखण्यावर भर देण्यात आला। यात युवा वर्गाच्या राजकीय सहभागात वाढ, धार्मिक शिक्षणाचे आधुनिकीकरण, रोजगार निर्मितीच्या संधी, समाजात ऐक्य वाढविण्याच्या योजना तसेच महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाच्या कार्यप्रणाली, संपत्तीचे संरक्षण आणि विकासासाठी आवश्यक उपाययोजना या विषयांचा समावेश होता। यावेळी खासदार असुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर लढा देण्याचं आश्वासन दिलं। ते म्हणाले, मुस्लिम समाजाची ताकद एकत्रित झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात आमची परिस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही। अंजर अनवर खान यांनी बैठकीनंतर सांगितलं की हे केवळ बैठक नव्हे तर महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीने एक निर्णायक सुरुवात आहे। वक्फ मालमत्तांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या प्रभावी वापरासाठी आम्ही ठोस पावले उचलणार आहोत। या बैठकीत ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्र सचिव मौलाना जहीर अब्बास कासमी, परभणी अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद जहांगीर नदवी, जालना अध्यक्ष मौलाना हरुण कासमी, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सोशल विंग राजू जहागीरदार, पुणे वक्फ विंग अध्यक्ष अझरुद्दीन शेख, अल्पसंख्याक विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष अजिम राजे, आवेश काझी, आमिर खान, मोहसिन सय्यद, जावेद शहा, मोहम्मद अली खान, मोहम्मद अनवर खान यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।